नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। गोवा राज्यात 5 कोटीच्या गुन्ह्यातील आरोपी जालन्यात जेरबंद, चंदनजीरा पोलीस व गोवा सायबर पोलिसांची कार्यवाही। पोलीस ठाणे सायबर क्राईम गोवा गुन्हा रजिस्टर नंबर 35/2025 कलम 318-319-2 RW35 भारतीय न्याय संहिता तसेच कलम 66D IT ऍक्ट प्रमाणे गोवा सायबर क्राईम इथं 5 कोटी रुपयांचा ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल होता। सदर गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी हा फरार होता। काल दिनांक 6/11/2025 रोजी गोवा सायबर क्राईम येथील पोलीस व चंदनजीरा पोलीस टीम यांनी गुन्ह्याचा गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपितांचा शोध घेण्याकरता पथक तयार कसून शोध घेऊन आरोपी आविष्कार देवीदास सुरडकर वय वर्ष 25 राहणार गवळवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना याचा शोध घेऊन त्या शिताफीनं विशाल कॉर्नर येथून ताब्यात घेऊन केलेल्या सायबर क्राईम गुन्ह्याच्या संदर्भाने विचारपूस करून गोवा सायबर क्राईम यांनी कायदेशीर कार्यवाही करून इतर आरोपी व गुन्ह्याच्या तपासकामी आरोपीस गोवा इथं घेऊन गेले आहेत। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनजीरा येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, अशोक जाधव तसेच गोवा सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास डिकोस्टा, पोलीस हेड कॉन्स्टेबल विराज नार्वेकर, पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र वाडकर यांनी केली आहे।